the battlefield general. 1970s. Changed to operate in small mission teams. To the enemy while gaining positions. The enemy is being moved. It is subjected to substantial degradation and complete disorientation by artillery. रणगाड्यांमधून लक्ष्यावर केलेला अचूक मारा, हेलिकॉप्टरवरून शत्रूवर झालेला बॉम्बचा वर्षाव, सुखोई लष्करी विमानाचा क्षणार्धात केलेला क्षेपणास्त्र हल्ला असा युद्धभूमीवरचा थरार अहिल्यानगरजवळच्या के रेंजवर सोमवारी म्हणजे दिनांक 20 जानेवारी रोजी रंगला. अहिल्यानगरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या के रेंज या लष्कराच्या भूमीवर भारतीय लष्करानं 1 तास युद्ध सरावाची प्रात्यक्षिकं उपस्थितांना दाखवली. भारतीय सैन्याच्या प्रमुख प्रशिक्षण संस्था असलेल्या अहिल्यानगरमधील आर्मर्ड कॉम्स सेंटर अँड स्कूल म्हणजे ACCS आणि MICS यांच्या वतीनं के रेंजवर हे युद्ध सराव प्रात्यक्षिक घेण्यात आलं होतं. या युद्ध सरावात ड्रोनच्या मदतीनं शत्रूवर पाळत ठेवून शत्रूला क्षणार्धात निष्प्रभ करण्याच्या लष्कराच्या कार्यक्षमतेचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. एकाच रांगेत उभ्या केलेल्या रणगाड्यांवरून तसंच तोफांवरून क्षेपणास्त्र वर्षाव करण्यात आला. रणगाड्यांपासून हे लक्ष्य 2 ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत होतं, पण अचूक मारा करत लष्करानं उपस्थितांची वाहवा मिळवली. अर्जुन, भीष्म, T-20, T-72 अजय मुख्य लढाऊ रणगाडा, अर्जुन BMP-2 मोटर वाहक रणगाडे या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणाऱ्या रणगाड्यामधून हवेत धूर सोडत दिवसा अंधार करून शत्रूला गोंधळात टाकणारी कला यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. याशिवाय रणगाड्यांमधून धूर निर्माण करण्याची असलेली क्षमता आणि या रणगाड्यांमध्ये असलेल्या गन अणुयुद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्यासाठी असलेली क्षमता याविषयी सुद्धा उपस्थितांना यावेळी माहिती देण्यात आली. एकूणच अहिल्यानगर जवळच्या के रेंज या लष्कराच्या युद्ध सराव भूमीवर सोमवारी दाखवण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांमुळे उपस्थितांमध्ये कुतूहल आणि कौतुकाचं वातावरण यावेळी निर्माण झालं होतं. का खरजुना खरे रेंज पे बहुत स्वागत है. आज का डेमो जो था ये हमारे जो स्टाफ कॉलेज कोर्स के स्टूडेंट हैं जो वेलिंगटन से आते हैं, इसमें इंडियन और फॉरेन कंट्री के तमाम स्टूडेंट्स होते हैं, उनको मैकेनाइज्ड फोर्सेस की जो काबिलियत है उसके बारे में डेमोन्स्ट्रेशन देने का हमारा मुद्दा था. वो मुद्दा पूरा हुआ है और आज आपने देखा है कि नई टेक्नोलॉजी तो भारतीय सेना ने इंडक्ट की है, जिसमें कि स्वार्म ड्रोन्स और बाकी जितने भी नई टेक्नोलॉजी हैं वो आज दर्शाई गई हैं. यहाँ पे आपने एयरफोर्स और आर्मी एविएशन की भी काबिलियत यहाँ पे दर्शाई गई थी और मैं सबका आभारी हूँ कि आप लोग यहाँ पे आए हैं. और पिछले 5 प्रैक्टिसेस में कई सारे लोकल बच्चे और लोकल कॉलेजेस के लोग यहाँ पे आए हैं और हम उम्मीद करते हैं कि हमारे देशवासी भारतीय सेना में आते रहेंगे और हमारी गौरव बढ़ाते रहेंगे. बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू वेरी मच.